पृथ्वीवर प्राण्यांच्या प्रजाती नक्की किती असाव्यात? 100, 1000 की लाख? नाही, हा आकडा आहे तब्बल 70 लाख. हो, 70 लाख म्हणजे 7 दशलक्ष. अगदी बरोबर. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की एवढ्या प्रचंड गर्दीत प्रत्येक प्राण्याला ओळखायचं कसं? म्हणजे बघा, एखाद्या अनोळखी गर्दीत आपण माणसांना त्यांच्या चेहऱ्यावरून किंवा कपड्यांवरून ओळखतो, पण 70 लाख प्राण्यांच्या जगात हे कसं शक्य आहे? खरंय, हे एक खूप मोठं आव्हान आहे. हो ना. आणि म्हणूनच आज आपल्याकडे अभ्यासासाठी जे काही संदर्भ, जुने ऐतिहासिक लेख आणि विज्ञानाच्या ज्या सविस्तर नोट्स आहेत, त्यातून एक प्रचंड रंजक गोष्ट समोर आली आहे. आपण या सर्व माहितीचं आज सखोल विश्लेषण करणार आहोत. नक्कीच. आपला मुख्य उद्देश हाच आहे की प्राण्यांच्या वर्गीकरणाची ही गुंतागुंतीची रचना, म्हणजे ती नेमकी कशी काम करते, ते समजून घेणं. विशेषतः वर्गीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या 5 प्रमुख जैविक निकषांचा आपण वेध घेणार आहोत. जे खूपच रंजक आहेत. कारण या नोट्स वाचताना मला सतत एक प्रश्न पडत होता की तारामासा म्हणजेच स्टारफिश हा नावाप्रमाणे खरोखरच मासा आहे का? किंवा अगदी दिसायला वेगवेगळे असणारे गांडूळ आणि जळू यांना एकाच गटात का ठेवलं जातं? हे प्रश्न साहजिक आहेत. इथे सर्वात आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की वर्गीकरण म्हणजे केवळ प्राण्यांच्या नावांची भली मोठी यादी तयार करणं नव्हे. अच्छा, मग ते नेमकं काय आहे? जेव्हा आपण या ऐतिहासिक नोंदी आणि वैज्ञानिक संदर्भ वाचतो, तेव्हा लक्षात येतं की हे एक अत्यंत शास्त्रशुद्ध विज्ञान आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर प्राण्यांमधील साम्य आणि फरकांवर आधारित त्यांचे गट आणि उपगट तयार करण्याची ती एक पद्धत आहे. पण आपण हे का करतो? म्हणजे याचा मुख्य उद्देश काय? यामागे एक फार मोठं कारण आहे. यामुळे केवळ प्राण्यांचं नाव समजत नाही, तर त्यांचा अधिवास काय आहे, त्यांनी निसर्गात स्वतःला कसं जुळवून घेतलं आहे, म्हणजेच त्यांचं अनुकूलन कसं झालं आहे, हे समजतं. म्हणजे ते कसे जगतात हे समजतं. कोण कोणाचा पूर्वज आहे याबद्दलचे अत्यंत अचूक धागेदोरे मिळतात. बापरे, म्हणजे हा सर्व खेळ उत्क्रांतीचा, इव्होल्युशनचा आहे तर. एक्झॅक्टली. पण या वर्गीकरणाची सुरुवात नक्की कशी झाली? म्हणजे माणसाला अचानक एका दिवशी उठून प्राणी मोजण्याची किंवा त्यांचे गट पाडण्याची बुद्धी तर नक्कीच झाली नसेल. या नोट्समध्ये सुरुवातीला ग्रीक तत्ववेत्ता ॲरिस्टॉटल यांचा उल्लेख वारंवार येतो. हो, हा इतिहास खूप जुना आणि रंजक आहे. सर्वात आधी ॲरिस्टॉटल यांनी प्राण्यांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांच्या त्या पद्धतीला कृत्रिम पद्धत म्हटलं गेलं. कृत्रिम? असं का? कृत्रिम अशासाठी कारण ती केवळ शरीराचा आकार, प्राण्यांच्या सवयी आणि त्यांचा अधिवास यांसारख्या अत्यंत वरवरच्या गोष्टींवर आधारित होती. म्हणजे फक्त बाहेरून कसे दिसतात तेवढंच? हो, एखादा प्राणी उडतोय की पोहतोय यावरून त्याचे गट पाडले गेले. नंतर थिओफ्रेस्टस, प्लिनी, जॉन रे आणि लिनियस यांसारख्या अभ्यासकांनीही बरीच वर्ष याच कृत्रिम पद्धतीचा वापर केला. अच्छा. पण विज्ञानाला अशा वरवरच्या गोष्टी आवडत नाहीत. विज्ञानाला सखोल कारणं आणि शरीराच्या आत चालणाऱ्या प्रक्रिया समजून घ्यायच्या असतात. म्हणजे असं म्हणता येईल का की सुरुवातीचं वर्गीकरण हे एखाद्या विशाल ग्रंथालयात पुस्तके केवळ त्यांच्या कव्हरच्या रंगानुसार किंवा आकारानुसार लावण्यासारखं होतं? अरे वा, हे रूपक अतिशय चपखल आहे. म्हणजे लाल रंगाची सगळी पुस्तकं एका कपाटात, मग आतला विषय काहीही असो. पण आधुनिक पद्धत ही पुस्तकांमधील प्रत्यक्ष आशय आणि विषयानुसार त्यांची अचूक मांडणी करण्यासारखी आहे, बरोबर? अगदी 100% बरोबर. कव्हरचा रंग बघण्याकडून आपण पुस्तकाच्या पानांमधील आशय वाचण्याकडे वळलो. नंतरच्या काळात नैसर्गिक पद्धत आली. नैसर्गिक पद्धत ती कशावर आधारित होती? ती प्राण्यांची प्रत्यक्ष शरीररचना, पेशी, गुणसूत्रे आणि जैवरासायनिक गुणधर्मांवर आधारित होती. आणि आजच्या काळात आपण जी पद्धत वापरतो ती डोबझन्की, मेर आणि कार्लूज यांनी विकसित केलेली उत्क्रांतीवाद पद्धत आहे. अच्छा, म्हणजे पूर्णपणे इव्होल्युशनवर. हो, पण या सगळ्या पारंपरिक वर्गीकरणाचा एक मुख्य आधार होता. तो म्हणजे शरीरात पृष्ठरज्जू म्हणजेच नोटोकॉर्ड असणे किंवा नसणे. एक मिनिट, पृष्ठरज्जू म्हणजे पाठीचा कणा का? नाही, पाठीचा कणा नाही, पण पाठीच्या कण्यासारखाच शरीराला आधार देणारा एक लवचिक दांडा. अच्छा, ओके. या एकाच निकषावरून सुरुवातीला प्राण्यांचे असमपृष्ठरज्जू म्हणजे ज्यांच्यात हा दांडा नाही आणि समपृष्ठरज्जू
म्हणजे ज्यांच्यात तो आहे असे 2 मोठे गट पडले. पण आपल्या या नोट्समध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आधुनिक विज्ञानाने फक्त या एकाच गोष्टीवर अवलंबून राहणं थांबवलं. हो, सुदैवाने. रॉबर्ट विटाकर यांच्या पंचसृष्टी पद्धतीनुसार आज 5 अत्यंत महत्त्वाचे जैविक निकष वापरले जातात. तर आपण या 5 निकषांचा एक एक करून वेध घेऊया. नक्कीच. कारण यातूनच प्राणी कसे घडले याचं खरं रहस्य उलगडतं. यातील सर्वात पहिला टप्पा म्हणजे रचनात्मक संघटन. हे नेमकं काय असतं? रचनात्मक संघटन म्हणजे प्राण्याचं शरीर मुळात कशापासून बनलं आहे याची वर्गवारी. जीवसृष्टीत काही प्राणी अत्यंत साधे असतात. त्यांच्यात फक्त जीवद्रव्य स्तर असतो. थोडे प्रगत प्राणी पेशी स्तरावर असतात. त्यांच्यात अनेक पेशी असतात पण त्या एकत्र येऊन ऊती बनवत नाहीत. याचं एक विलक्षण उदाहरण सांगते. सांगा ना. जर आपण एखाद्या स्पंजला अत्यंत बारीक चाळणीतून दाबून काढलं तर त्याच्या पेशी पूर्णपणे वेगळ्या होतात. बापरे. पण गंमत बघा, काही वेळाने त्या पुन्हा एकत्र येऊन नवीन स्पंज तयार करू शकतात. हे खरोखरच थक्क करणार आहे. म्हणजे त्यांच्यात संघटन आहे पण ते अगदी सुटसुटीत आहे. होय, कारण तिथे ऊती नसतात. त्याहून प्रगत प्राण्यांमध्ये पेशी ऊती स्तर असतो, जिथे पेशी एकत्र येऊन ऊती बनवतात आणि कामं वाटून घेतात. अच्छा, म्हणजे कामाची विभागणी सुरू होते. अगदी. पुढे ऊती अवयव स्तर येतो, जिथे ऊती एकत्र येऊन डोळ्या किंवा हृदय यांसारखे अवयव बनवतात. आणि सर्वात प्रगत म्हणजे अवयव संस्था स्तर. म्हणजे जशी आपली मानवी शरीर रचना असते तशी? हो, जिथे अनेक अवयव एकत्र येऊन एक संपूर्ण संस्था चालवतात, जसं की मानवातील पचन संस्था किंवा श्वसन संस्था. हा उत्क्रांतीचा चढता आलेख आहे. जसजशी गरज वाढली तसतशी ही गुंतागुंत वाढत गेली. हे समजायला अगदी सोपं आहे. आता या नोट्समधल्या दुसऱ्या निकषाकडे वळूया. तो आहे शारीरिक सममिती किंवा बॉडी सिमेट्री. हे थोडं कल्पकतेचं काम वाटतं. म्हणजे एखाद्या वाढदिवसाचा गोल केक जर आपण मध्यातून कसाही कापला तर त्याचे 2 समान भाग होतात. तशीच ही संकल्पना आहे का? अगदी तशीच. सममिती शरीराच्या रचनेला एक दृश्य शिस्त आणते. यात 3 मुख्य प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे असमित शरीर. असमित म्हणजे काहीच आकार नाही. हो, इथे शरीराचा कोणताही आकार निश्चित नसतो. कोणत्याही प्रतलातून कापलं तरी 2 समान भाग मिळणार नाहीत. स्पंज हे याचं उत्तम उदाहरण आहे. अच्छा, आणि दुसरा प्रकार? दुसरा प्रकार म्हणजे अरीय सममिती किंवा रेडियल सिमेट्री. तुम्ही मघाशी केकचं उदाहरण दिलं तसं. तारामासा किंवा स्टारफिश हे त्याचं उदाहरण. म्हणजे तारामासाला मध्यातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून कापलं तरी 2 समान भाग मिळतात. अगदी बरोबर. आणि तिसरा जो सर्वात प्रगत प्रकार दिसतोय तो म्हणजे द्विपार्श्व सममिती किंवा बायलॅटरल सिमेट्री. होय, इथे शरीराच्या मध्यातून जाणाऱ्या फक्त एकाच अक्षातून डावा आणि उजवा असे 2 समान भाग करता येतात. मानवी शरीर, फुलपाखरू, बेडूक ही सर्व याची उदाहरणे आहेत. पण इथे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की द्विपार्श्व सममिती का विकसित झाली? हाच प्रश्न मला पडला होता. केकसारखे अर्य सममिती का नाही टिकून राहिली सर्व प्राण्यांमध्ये? कारण जेव्हा प्राणी एका विशिष्ट दिशेने आणि वेगाने पुढे जाऊ लागले ना, तेव्हा त्यांना दिशा समजण्यासाठी समोरच्या बाजूला डोके आणि ज्ञानेंद्रिय असण्याची गरज निर्माण झाली. अच्छा, म्हणजे पुढे काय आहे ते बघण्यासाठी? हो, द्विपार्श्व सममितीमुळे शरीराचा एक पुढचा भाग म्हणजे डोकं विकसित होण्याची संधी मिळाली. यातूनच मेंदूचा विकास शक्य झाला. क्या बात आहे. म्हणजे सममिती हा फक्त दिसायचा भाग नाही तर तो मेंदू विकसित होण्याचा पाया आहे. एक्झॅक्टली. आता आपण तिसऱ्या निकषावर येऊया, जनन स्तर म्हणजेच जर्म लेयर्स. याबद्दल असे म्हटलं आहे की हे भ्रूण अवस्थेतील पेशींचे थर असतात. म्हणजे शरीर बांधणीचे हे खरे नकाशे आहेत. जर आपण याचा व्यापक संदर्भाशी संबंध जोडला तर जनन स्तर हे भविष्यातील अवयवांची पायाभरणी करणारे थर असतात. जेव्हा प्राणी भ्रूण अवस्थेत असतो तेव्हा पेशींचे काही थर तयार होतात. हे किती थर असतात? काही साधे प्राणी द्विस्तरीय असतात, म्हणजे त्यांच्यात फक्त 2च थर असतात, बाहेरचा एक्टोडम आणि आतला एंडोडम. पण प्रगत प्राणी त्रिस्तरीय असतात. आणि हा तिसरा थर एवढा महत्वाचा काय? कारण याच तिसऱ्या थरातून स्नायू, हाडे आणि रक्ताभिसरण संस्थेसारखे गुंतागुंतीचे अवयव विकसित होतात. मिझोडर्म नसता तर प्राणी कधीच स्वतःहून वेगाने हालचाल करू शकले नसते. अरे वा, म्हणजे मिझोडर्म हा खऱ्या अर्थाने कॉम्प्लेक्सिटीचा किंवा गुंतागुंतीचा दरवाजा आहे. होय, नक्कीच.
यातूनच मला चौथा निकष आठवतोय, जो मला या नोट्स वाचताना थोडा चक्रावून टाकणारा वाटला. कोणता? देहगुहा किंवा बॉडी कॅव्हिटी. शरीराच्या आत पोकळी असते हे समजण्यासारखं आहे, पण या स्रोतांमध्ये फसवी देहगुहा किंवा स्युडोकॉइलोम असा एक शब्द आलाय. फसवी देहगुहा म्हणजे नेमकं काय? जर तिथे पोकळी आहे तर तिला फसवी का म्हणायचं? हा, खरोखरच एक अत्यंत कुतूहलवर्धक भाग आहे. पोकळी असणं महत्वाचं का आहे हे आधी आपण समजून घेऊया. देहगुहा असल्यामुळे पचनसंस्थेसारखे आतले अवयव बाहेरच्या त्वचेपासून स्वतंत्रपणे हालचाल करू शकतात. म्हणजे जेव्हा आपण पळत असतो तेव्हा आपलं पोट आतल्या आत अन्न पचवण्याचं काम स्वतंत्रपणे करत असतं. अच्छा, म्हणजे आतल्या अवयवांना जागा मिळते. अगदी. आता सत्यदेहगुहा म्हणजे अशी पोकळी जी पूर्णपणे जननस्तरातील मध्य जननस्तर म्हणजेच मगाशी आपण जो मिझोडम बघितला त्यापासून तयार झालेली असते आणि चारही बाजूनी त्याने वेढलेली असते. जसे एखाद्या खोलीच्या चारही भिंतींना व्यवस्थित प्लास्टर केलेलं असतं तसं. अगदी तसंच. पण काही प्राण्यांमध्ये पोकळी असते, मात्र ती मिझोडमने पूर्णपणे वेढलेली नसते. ती पोकळी असल्यासारखी भासते, पण तिची रचना पक्की नसते. अच्छा, म्हणूनच तिला फसवी देहगुहा म्हणतात तर. हो. यावरून प्राण्यांचे 3 गट पडतात. देहगुहाहीन, ज्यांच्यात पोकळीच नसते, फसवी देहगुहा असणारे आणि सत्य देहगुहा असणारे प्राणी. हा फरक खूप सूक्ष्म वाटतो, पण पचन आणि हालचालीच्या दृष्टीने तो खूप मोठा आहे. खूपच मोठा आहे. आणि 5वा वा शेवटचा निकष आहे खंडीभवन. गांडूळ पाहिलं की त्याच्या अंगावर आपल्याला छोट्या छोट्या वलय किंवा रिंग्स दिसतात, तेच खंडीभवन. पण याचा प्राण्यांना प्रत्यक्ष काय फायदा होतो? खंडीभवनामुळे प्राण्यांना अफाट लवचिकता मिळते. जर शरीराचा एकच सलग भाग असता तर हालचाल करणं कठीण झालं असतं. हां, पण शरीर छोट्या खंडांमध्ये विभागलेलं असल्यामुळे गांडूळ आपल्या शरीराचा एक भाग पुढे ढकलून दुसरा भाग जमिनीला घट्ट धरून ठेवू शकतं. प्रत्येक खंड थोडा स्वतंत्रपणे काम करू शकतो. काय सांगता? म्हणजे हे 5 निकष केवळ शरीराचं वर्णन करत नाहीत, तर ते उत्क्रांतीने सोडवलेल्या 5 मोठ्या समस्यांची उत्तरं आहेत. अगदी 100%. आता आपण या निकषांच्या चष्म्यातून प्रत्यक्ष प्राण्यांच्या जगाचा वेध घेऊया. या नोट्सनुसार आपण सुरुवात करणार आहोत असंपृष्ठरज्जू प्राण्यांच्या संघांपासून, म्हणजेच ज्यांच्यात तो आधार देणारा दांडा नसतो. होय. आणि या प्रवासाची सुरुवात होते अगदी तळापासून, पोरिफेरा संघापासून, ज्यांना आपण स्पंज म्हणतो. यांची रचना आपण मघाशी पाहिल्याप्रमाणे अगदीच साधी असते. हे असंमित असतात आणि स्थानबद्ध असतात, म्हणजे आयुष्यात कधीच एका ठिकाणाहून दुसरीकडे जात नाहीत. एक मिनिट, पण जर ते एकाच जागी चिकटून राहतात तर ते अन्न कसे मिळवतात? त्यांच्यात तर साधी पचनसंस्थाही नसते ना? हो, पण निसर्गाने त्यांना एक वेगळीच यंत्रणा दिली आहे. त्यांच्या शरीरावर असंख्य लहान मोठी छिद्रे असतात, ज्यांना ऑस्टिया आणि ऑस्क्युला म्हणतात. हे प्राणी सतत आपल्या शरीरातून पाण्याचा प्रवाह खेळता ठेवतात. अच्छा, म्हणजे पाण्यावाटेच सगळं होतं. हो. पाण्यातून अन्नाचे कण आणि ऑक्सिजन शोषून घेण्यासाठी ते कॉलर पेशी नावाच्या विशेष पेशींचा वापर करतात. आंघोळीचा स्पंज किंवा सायकॉन ही यांचीच उदाहरणं आहेत. यानंतर थोडा प्रगत संघ दिसतो, तो म्हणजे सिलेंटेरेटा किंवा ज्याला निडारिया असंही म्हणतात. यात जेलीफिश आणि हायड्रा येतात. हे प्राणी दिसायला जेवढे सुंदर असतात तेवढेच धोकादायकही असू शकतात, कारण ह्यांच्यात दंशपेशी असतात, बरोबर? हो, अगदी बरोबर. त्यांच्या मुखाभोवती शुंडिके किंवा टेंटॅकल्स असतात आणि त्यात दंशपेशी म्हणजेच निडोब्लास्ट्स असतात. हे भक्ष्याला पकडण्यासाठी आणि स्वतःच्या संरक्षणासाठी दंश करतात. बापरे! यांचा आकार एकतर दंडगोलाकृती असतो, ज्याला पॉलिप म्हणतात, किंवा छत्रीसारखा असतो, ज्याला मेड्युसा म्हणतात. प्रवाळ किंवा समुद्रातले कोरल्स हे सुद्धा याच संघात येतात. अरे वा! त्यानंतरच्या नोट्समध्ये 2 कृमींचे गट आहेत, चपटे कृमी आणि गोल कृमी, प्लॅटीहेल्मेंथिस आणि ॲस्केलमेंथिस. नावावरूनच कळतं की एक पात्यासारखा चपटा आहे आणि दुसरा धाग्यासारखा गोल आहे. पण चपटे कृमी चपटे का असतात? यामागेही काही कारण आहे का? नक्कीच आहे. प्लॅटीहेल्मेंथिस किंवा चपटे कृमी हे देहगुहाहीन असतात. म्हणजे पोकळी नसते. हो, त्यांच्या शरीरात पोकळी वसते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे रक्ताभिसरण संस्था नसते. त्यामुळे ऑक्सिजन थेट पेशींपर्यंत पोचण्यासाठी त्यांचं शरीर चपटं असणं गरजेचं असतं, जेणेकरून प्रत्येक पेशी वातावरणाच्या संपर्कात राहील.
अच्छा. हे सहसा अंतःपरजीवी असतात, म्हणजे दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरात राहतात. प्लॅनेरिया किंवा लिव्हर फ्लूक ही याची उदाहरणं. आणि या उलट ॲस्केलमिन्थीस किंवा गोल कृमींमध्ये आपल्याला ती फसवी देहगुहा पाहायला मिळते, ज्याबद्दल आपण मगाशी बोललो. हो, बरोबर. पोटातील जंत किंवा हत्तीपाय रोगाचा जंत याच गटात मोडतात. पण या जंतांनंतर जे कृमी येतात त्यांचा मात्र शेतीसाठी खूप उपयोग होतो. संघ ॲनेलिडा म्हणजेच वलयी प्राणी, गांडूळ आणि जळू याच गटात येतात. इथेच पहिल्यांदा सत्य देह गुहा पाहायला मिळते. ॲनेलिडा हा संघ खूप महत्वाचा टप्पा आहे, कारण इथे शरीराचं खंडीभवन पूर्णपणे विकसित झालेलं दिसतं. त्यांच्यात सत्य देहगुहा असते आणि हालचालीसाठी दृढ रोम किंवा परापाद यांसारखे विशेष अवयव असतात. गांडूळ जमिनीखाली जो रस्ता बनवतो तो ह्याच लवचिक खंडीभवनामुळे शक्य होतो. यानंतर जो गट येतो ना, त्याची आकडेवारी पाहून मी खरोखरच थक्क झालो. आर्थ्रोपोडा म्हणजेच संधिपात प्राणी हा पृथ्वीवरचा सर्वात मोठा प्राणीसंघ आहे. हो, सर्वात मोठा. यात खेकडा, कोळी, विंचू, झुरळ, फुलपाखरू हे सगळे येतात. आपण नेहमी म्हणतो की पृथ्वीवर माणसांचं राज्य आहे, पण आकड्यांचा विचार केला तर खऱ्या अर्थाने पृथ्वीवर कीटकांचे आणि झुरळांचं राज्य आहे. पण हे प्राणी एवढे यशस्वी का ठरले? आर्थ्रोपोडा यशस्वी का ठरले यामागे 2 अत्यंत सबळ वैज्ञानिक कारणं आहेत. पहिलं म्हणजे त्यांच्याकडे जोडलेली उपांगे किंवा जॉइंटेड अपेंडेजेस असतात. म्हणजे जॉइंटेड पाय. हो, ज्यामुळे त्यांना अत्यंत वेगाने आणि अचूक हालचाल करता येते. आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्या शरीरावर असलेलं कायटिनयुक्त बाह्य कंकाल. कायटिन म्हणजे एक प्रकारचं कडक आवरण का? होय, जेव्हा जलचर प्राणी जमिनीवर येऊ लागले तेव्हा त्यांच्या शरीरातील पाणी सूर्याच्या उष्णतेने बाष्पीभवन होऊन उडून जाण्याची मोठी समस्या होती. हे कायटिनचं चिलखत त्या पाण्याचं रक्षण करतं. अच्छा, म्हणजे आतलं पाणी टिकवून ठेवतं. अगदी. हे त्यांना समुद्राच्या तळापासून ते उंच पर्वतांपर्यंत आणि रखरखत्या वाळवंटातही जगण्यासाठी सक्षम बनवतं. म्हणूनच या ग्रहावर त्यांची संख्या सर्वात जास्त आहे. त्या कठीण चिलखतांनंतर आपण वळतोय अतिशय मऊ प्राण्यांकडे. मॉलस्का किंवा मृदुकाय प्राणी हा दुसरा सर्वात मोठा संघ आहे. गोगलगाय, शिंपले आणि ऑक्टोपस यात येतात. इथे निसर्गाचा एक वेगळाच प्रयोग दिसतो. हो, खरे. मऊ शरीर असल्यामुळे त्यांना संरक्षणासाठी कॅल्शियम कार्बोनेटचे मजबूत कवच दिले आहे. निसर्गाचं संतुलन इथे स्पष्ट दिसतं. ज्यांचं शरीर मऊ आणि असुरक्षित आहे त्यांना एक मजबूत घर दिलं गेलंय. ऑक्टोपससारख्या काही प्राण्यांमध्ये हे कवच शरीराच्या आत असतं किंवा कालांतराने नष्ट झालेलं असतं, कारण त्यांनी संरक्षणासाठी वेगवान हालचाल आणि बुद्धिमत्ता विकसित केली. पण गोगलगाय आणि शिंपले यांच्यात ते कवच स्पष्ट दिसतं. यानंतर येतो संघ इकायनोडर्माटा किंवा कंटकचर्मी प्राणी. हे प्राणी फक्त आणि फक्त समुद्रातच आढळतात. आणि इथेच माझ्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. तो स्टारफिशचा प्रश्न. हो, तारामासा म्हणजेच स्टारफिश हा मासा आहे का? तर ह्या नोट्सनुसार त्याचं उत्तर आहे अजिबात नाही. तो इकायनोडर्माटा संघात येतो. त्याच्या अंगावर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात आणि तो चालण्यासाठी नलिकापाद म्हणजेच ट्यूबफिटचा वापर करतो. एक्झॅक्टली. तारामासा माशांच्या गटाच्या आसपासही फिरकत नाही. तो एक पूर्णपणे वेगळ्या रचनेचा प्राणी आहे. आणि आता आपण असमपृष्ठरज्जू प्राण्यांच्या शेवटच्या संघाकडे आलो आहोत, जो एक अत्यंत महत्वाचा दुवा आहे, हेमिकॉर्डेटा किंवा अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी. बॅलेनोग्लोसस नावाचा प्राणी आत येतो. हो. पण या प्राण्याला मी एक उत्क्रांतीचा रफ ड्राफ्ट किंवा कच्चा मसिदा म्हणू शकतो का? रफ ड्राफ्ट असं का? कारण या नोट्समध्ये म्हटलं आहे की यात कल्लाविधरे म्हणजे फुफ्फुसांसारखे अवयव असतात, जे प्रगत प्राण्यांचे लक्षण आहे, पण तरी त्यांच्यात पूर्ण विकसित पृष्ठरज्जू नसतो. याला रफ ड्राफ्ट म्हणणं अगदी योग्य ठरेल. हा संघ असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू यांच्यातील कनेक्टिंग लिंक मानला जातो. यांचं शरीर शुंड, गळपट्टी आणि प्रकांड अशा 3 भागात विभागलेलं असतं. अच्छा. इथे निसर्ग प्रगत प्राण्यांच्या रचनेची चाचपणी करत होता असं म्हणता येईल. ही उत्क्रांतीची साखळी किती अचूक जोडलेली आहे. एका गटाची वैशिष्ट्ये संपताना ती दुसऱ्या गटाच्या सुरुवातीची पाळीमुळे रोवत असतात. आता आपण वळूया समपृष्ठरज्जू प्राण्यांकडे, म्हणजेच ज्या गटात आपण स्वतः येतो. हो, हा आपला गट. या प्राण्यांमध्ये तो आधार देणारा पृष्ठरज्जू, श्वसनासाठी कल्लाविधरे किंवा फुफ्फुसे आणि एकच पोकळ चेतारज्जू पाठीच्या बाजूस असतो. या मुख्य संघातही 3 उपसंघ दिसतात. होय. पहिला युरोकॉर्डेटा.
हे समुद्रात राहतात आणि यांच्या अळी अवस्थेत फक्त शेपटीच्या भागात पृष्ठरज्जू असतो. आणि दुसरा उपसंघ सिफॅलोकॉर्डेटा हे लहान माशांसारखे दिसतात आणि त्यांच्यात पृष्ठरज्जू शरीराच्या संपूर्ण लांबीइतका असतो. पण तिसरा आणि सर्वात प्रगत उपसंघ आहे ज्याने पृथ्वीच्या पाठीवर अधिराज्य गाजवलं, तो म्हणजे पृष्ठवंशीय किंवा वर्टिब्रेटा. म्हणजे ज्यांच्यात पाठीचा कणा असतो ते. अगदी बरोबर. इथेच तो जुना आधार देणारा पृष्ठरज्जू नाहीसा होऊन त्याच्या जागी हाडांचा पाठीचा कणा आलेला असतो आणि मेंदूचं रक्षण करण्यासाठी कवटी विकसित झालेली असते. आणि या पाठीचा कण्यानेच उत्क्रांतीला एक वेगळाच वेग दिला. पृष्ठवंशीय प्राण्यांचे जे 6 वर्ग आहेत त्यांचा प्रवास पाण्यापासून सुरू होऊन जमिनीवर आणि तिथून थेट आकाशापर्यंत कसा जातो हे पाहणं खरोखरच अद्भुत आहे. नक्कीच. पहिला वर्ग आहे चक्रमुखी. यांच्याकडे जबडे नसतात, फक्त चुशीमुख असतं. म्हणजे हे दुसऱ्या प्राण्यांना चिकटून त्यांचे रक्त शोषतात. पण यानंतर खऱ्या अर्थाने पाण्याचा राजा येतो, मत्स्यवर्ग. मत्स्यवर्ग म्हणजेच मासे. हे पूर्णपणे जलचर आणि शीतरक्ती असतात. त्यांच्याकडे पोहण्यासाठी पर आणि पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन घेण्यासाठी कल्ले असतात. पण निसर्गाला फक्त पाण्यात राहून समाधान मिळालं नसावं. काही प्राण्यांनी जमिनीकडे धाव घेतली आणि त्यातून निर्माण झाला वर्ग उभयचर किंवा ॲम्फिबिया. बेडूक आणि टोड हे त्याचे प्रतिनिधी. हे पाण्यात आणि जमिनीवरही राहू शकतात. पण इथे खूप रंजक गोष्ट वाचायला मिळते. यांच्यात बाह्यकर्ण नसतो, पण कर्णपटल किंवा टिम्पॅनम असते. हे का विकसित झालं असावं? कारण जेव्हा प्राणी पाण्यातून जमिनीवर आले तेव्हा त्यांच्या सभोवतालचं माध्यम बदललं. हो, पाणी ते हवा. पाण्यातून आवाजाच्या लहरी वेगाने प्रवास करतात, पण हवेतून त्या लहरी पकडण्यासाठी एका खास पडद्याची गरज होती. कर्णपटल हा हवेतील आवाज ऐकण्यासाठी केलेला एक उत्कृष्ट बदल होता. ही पाण्याकडून जमिनीकडे झालेली पहिली मोठी झेप होती, तरीही त्यांना प्रजननासाठी पाण्याची गरज होतीच. म्हणजे ते जमिनीवर आले तरी पूर्णपणे जमिनीचे झाले नव्हते. हो. मग उत्क्रांतीने पुढचं पाऊल टाकलं आणि पूर्णपणे भूचर झालेले पहिले प्राणी उदयास आले, सरीसृप किंवा रेप्टिलिया. उत्क्रांतीतला एक मास्टर स्ट्रोक होता. सरपटणाऱ्या प्राण्यांनी म्हणजे साप, कासव, पाल यांनी खवलेयुक्त कोरडी त्वचा विकसित केली. जसं कीटकांचं बाह्यकंकाल होतं तसा? अगदी तसंच. आपण मगाशी कीटकांच्या बाह्यकंकाबद्दल बोललो तसेच हे खवले आहेत. यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याचं बाष्पीभवन थांबलं आणि ते वाळवंटातही सहज राहू शकले. क्या बात आहे. यानंतर उत्क्रांतीने थेट आकाशाकडे झेप घेतली. वर्ग पक्षी किंवा एव्हीज. पक्षी हे उष्णरक्ती असतात. हवेत उडण्यासाठी त्यांच्या शरीराने जबरदस्त बदल केले. पुढच्या पायांचं रूपांतर पंखांमध्ये झालं, वजन कमी करण्यासाठी हाडे पोकळ झाली आणि जड जबड्यांचं रूपांतर हलक्या चोचीत झालं. होय. आणि शेवटी या महाकाव्याचा शेवटचा आणि सर्वात प्रगत अध्याय सस्तन प्राणी किंवा मॅमेलिया. सस्तन प्राणी, ज्या गटात मानव येतो. या गटाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे पिल्लांना पोषण देण्यासाठी दूध स्रवणाऱ्या ग्रंथी. शरीरावर केस किंवा लोकर असते जे शरीराचं तापमान नियंत्रित ठेवतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेंदू सर्वाधिक विकसित झालेला असतो. मानव असो वा वटवाघूळ हे सर्व सस्तन प्राणी आहेत. साध्या एका जागी चिकटून राहणाऱ्या स्पंजपासून सुरू झालेला हा प्रवास आज विचार करणाऱ्या मानवापर्यंत पोहोचला आहे. खरंच थक्क करणार आहे हे सगळं. या सर्व नोट्स आणि ऐतिहासिक संदर्भांच्या विश्लेषणातून हे अगदी स्पष्ट होतं की प्राण्यांचं वर्गीकरण ही केवळ शाळेत पाठ करण्यासाठी दिलेली यादी नाही, ती एक उत्क्रांतीची महाकथा आहे. प्रत्येक निकष, प्रत्येक संघ हा निसर्गाने सोडवलेल्या एका गुंतागुंतीच्या समस्येचं उत्तर आहे. आणि हे समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे की ज्ञान जसं वाढतं तशी ही पद्धत अधिक अचूक होत जाते. ॲरिस्टॉटलच्या कृत्रिम पद्धतीपासून ते आजच्या उत्क्रांतीवादापर्यंत आपण खूप मोठा पल्ला गाठला आहे. हे सर्व ऐतिहासिक संदर्भ आणि शरीररचनेचे निकष पाहताना मला एक गोष्ट सतत जाणवत होती. आपण सध्या हे 5 निकष शरीररचना आणि विकासाच्या टप्प्यांवरून वापरत आहोत. पण भविष्यात काय? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? जनुकीय अभियांत्रिकी आणि संपूर्ण DNA सिक्वेन्सिंग सारख्या तंत्रज्ञानामुळे हे वर्गीकरण पूर्णपणे मुळापासून बदलून जाईल का? आज आपण ज्या प्राण्यांना शरीररचनेमुळे एकमेकांपासून खूप दूरचे समजतो ते कदाचित DNAच्या पातळीवर खूप जवळचे नातेवाईक असू शकतील. ही एक अत्यंत दाट शक्यता आहे. DNAच्या नव्या वाचनामुळे उत्क्रांतीच्या या विशाल ग्रंथालयातील पुस्तकांची मांडणी आपल्याला पुन्हा एकदा नव्याने करावी लागेल यात शंका नाही. तर
सुरुवातीला जो आपण 70 लाख प्राण्यांच्या प्रजातींचा उल्लेख केला होता, आता हे स्पष्ट आहे की त्या गर्दीत प्रत्येकाची एक निश्चित जागा आहे, एक निश्चित इतिहास आहे आणि तो इतिहास सातत्याने नव्याने लिहिला जात आहे. वर्गीकरण ही खऱ्या अर्थाने निसर्गाचीच एक महासूची आहे.